नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. जिओग्राफी ऑप्शनल हा जो आपला सब्जेक्ट आहे 2025 साठी विद्यार्थी 2025च्या ऑप्शनलच्या तयारीला लागले असतील आणि लागलंच पाहिजे. तर आपला जो सब्जेक्ट आहे जिओग्राफी ऑप्शनल, मी कविता देशमुख मॅडम शिकवत आहे तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनल. याच्यामध्ये आन्सर रायटिंगसाठी आपण प्रॅक्टिस घेतोय. आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शनलच्या फीस अफोर्ड होत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण इथे युट्यूब चॅनलवरती एक प्रोग्राम चालू करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना ऑप्शनलची जी तयारी आहे ती सोपी होईल. ठीक आहे, ओके. चला, तर आपण एक जस्ट डेमो सेशन म्हणून आन्सर रायटिंग इथे घेतोय. क्वेश्चन तुमच्या समोर आहे, भूस्वरूपांना आकार देण्यासाठी टेक्टॉनिक क्रियाकलापांच्या भूमिकेची चर्चा करा. इथपर्यंत तुमचा क्वेश्चनचा एक पार्ट आहे. क्षरण आणि निक्षेप विविध भूरूपी वैशिष्ट्यांच्या निर्मितीमध्ये कसे योगदान देतात ते तुम्हाला इथं स्पष्ट करायचं आहे 250 शब्दामध्ये. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा जो क्वेश्चन आहे ना, इथं तुम्हाला टेक्टॉनिक क्रिया ज्या आहेत ना, प्लेट टेक्टॉनिक, तर याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असायला पाहिजे. आता इथं तर बघा कसं होतं, प्लेट टेक्टॉनिक थेरी आपण प्रिलियम पुरती करतो, बरोबर. प्लेट टेक्टॉनिक थेरी आपण प्रिलियम पुरती करतो किंवा विवर्तनिकी सिद्धांत मराठीमध्ये बोललं तर मराठीमध्येच आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं असतं, प्रिलियम पुरता फॅक्च्युअल डाटा केलेला असतो. ठीक आहे, तर इथं आपल्याला हा जो वैज्ञानिक सिद्धांत आहे, पृथ्वीच्या लिथोस्फिअर मध्ये अनेक मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्सचा समावेश आहे, जे सुमारे अब्जावधी वर्षापासून काय होत आहेत, हळूहळू हलत आहेत आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्टच्या संकल्पनेवर आधारित आहे. ही जी कल्पना 20व्या शतकाच्या पहिल्या दशकात विकसित झाली होती. 1960च्या दशकाच्या मध्यापासून ते उत्तरार्धात सी फ्लोअर जे आहे ना ते पसरण्याचे प्रमाणीकरण झाल्यानंतर भूशास्त्रज्ञांनी काय केलं, प्लेट टेक्टॉनिक स्वीकारलेलं आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, ओके. आता इथं मी तुम्हाला बेसिक काही सांगित नाही, पृथ्वीचे लिथोस्फिअर, कवच आणि वरच्या आवरणासह वगैरे वगैरे 7 किंवा 8 मोठ्या प्लेट्स आहेत. हे सगळं आपण थेरीमध्ये रेग्युलर आपल्या बॅचेस जे आहेत त्या बॅचेस मध्ये शिकणारच आहोत. आता इथं तुम्हाला काय म्हटलंय, क्वेश्चनचा आन्सर कसं द्यायचं लक्षात ठेवा. भूस्वरूप टेक्टॉनिक क्रियाकलापांची भूमिका काय आहे ते सांगा म्हटलंय. म्हणजे आपल्याला काय करायचंय, टेक्टॉनिक क्रियाकलापांचा परिचय इथं करून द्यायचा आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर काय म्हटलंय की बाबा आकार देण्यासाठी म्हटलंय. ठीक आहे, शब्दांवरती फोकस करा. आकार देण्यासाठी भूमिका स्पष्ट करायची, म्हणजे डायरेक्ट इथून आन्सर स्टार्ट करायचे का नाही, आधी टेक्टॉनिक क्रियाकलाप म्हणजे काय सांगा, बरोबर. त्यांनी जरी क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं नाही म्हटलं तरी पण तुम्हाला इंट्रोडक्शन देताना हेच इंट्रोडक्शन मध्ये लिहायचंय की टेक्टॉनिक क्रियाकलाप काय आहेत, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चनच्या पार्ट फर्स्ट कडे जायचं आहे की भूस्वरूपांना आकार देण्यासाठी टेक्टॉनिक क्रियाकलापाची भूमिका काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड पार्ट आपला येतो, क्षरण आणि निक्षेप विविध भूरूपी वैशिष्ट्यांच्या निर्मितीमध्ये कसे योगदान देतात. ओके, मग इथं आपल्याला विविध भौगोलिक वैशिष्ट्यांच्या निर्मितीमध्ये इरोजन आणि डिपॉझिशन, क्षरण आणि निक्षेप हे कसं योगदान देतात याचं मूल्यांकन करायचं आहे आणि फायनली आपल्याला इथं योग्य निष्कर्ष काढायचा आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, बाकी तुम्हाला आपल्या रेग्युलर बॅचेस मध्ये प्लेट टेक्टॉनिक याच्याबद्दल जर शिकायचं असेल तर मुख्य तत्वे, प्लेट सीमांचे प्रकार आहेत, प्लेट मोशनची ड्रायव्हिंग फोर्सेस आहेत, सिद्धांताचा इतिहास आहे, प्लेटची पुनर्रचना, वर्तमान प्लेटची लोकेशन काय आहे वगैरे वगैरे सगळं शिकवलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, आपलं जे इंट्रोडक्शन आहे ना त्याच्यामध्ये आपण बोललो की आपल्याला ही टेक्टॉनिक क्रियाकलाप काय आहे ते सांगायचंय. तर पृथ्वीच्या लिथोस्फेरिक प्लेटच्या हालचालीद्वारे, जसं आपण बोललो ना की पृथ्वीचं जे बाह्य स्तर आहे ना ते लिथोस्फेअर आणि ॲस्थेनोस्फेअर मध्ये विभागलेलं आहे. ओके, म्हणजे विभाजन जे आहे ना यांत्रिक गुणधर्मामधील फरक आणि उष्णता हस्तांतराच्या पद्धतीवरती आहे. लिथोस्फेअर कसं आहे, थंड आणि अधिक कठोर आहे. ॲस्थेनोस्फेअर गरम आहे आणि अधिक सहजतेनं वाहतं. हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी सांगते, लिहायची काही गरज नाही. ठीक आहे, ओके. तर इथं लिथोस्फेरिक प्लेटच्या हालचालीद्वारे चालवल्या जाणाऱ्या टेक्टॉनिक क्रियाकलाप जगभरातील भूस्वरूपांना आकार देण्यामध्ये काय करतात, महत्वाची भूमिका बजावतात. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, पर्वतराजींची निर्मिती यांसारख्या भूवैज्ञानिक घटकांचा समावेश होतो की ज्या प्लेटच्या हालचालींद्वारे म्हणजे टेक्टॉनिक क्रियाकलापांमुळे झालेल्या आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर.
भूकंप, ज्वालामुखीय क्रियाकलाप, पर्वत, इमारत, महासागरातील खंदक वगैरे वगैरे. ठीक आहे. मग टेक्टॉनिक क्रियाकलाप, आता मुख्य बॉडीमध्ये आपल्याला काय लिहायचंय, जे आपल्या आन्सरचं शरीर आहे ज्याला आपण बॉडी म्हणतो. तर टेक्टॉनिक क्रियाकलाप आणि लँडफॉर्म आकार देणं. ओके. याच्यामध्ये तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक्स, माउंटन बिल्डिंग, त्याच्यानंतर रिफ्ट व्हॅली, हे 3 आपल्याला इथे काय करायचं आहे, आकार देण्यामधली भूमिका आपल्याला स्पष्ट करायची. बरोबर. तर प्लेट टेक्टॉनिक्स पृथ्वीचे लिथोस्फिअर मोठ्या प्लेटमध्ये विभागलेले आहे. त्यांच्या खाली असलेल्या अर्धद्रव पदार्थावर ॲस्टोनोस्फिअरवर तरंगतात. आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आता हे का तरंगतात, टेक्टॉनिक प्लेट्स तुलनेनं कठोर असतात. बरोबर. आणि खाली जो डक्टाईल ॲस्टोनोस्फिअर असतात ना, त्याच्यामध्ये तरंगतात. मग याच्यामध्ये आवरणातील पार्श्वघनतेच्या फरकामुळे संवहन प्रवाह, पृथ्वीच्या घन आवरणाची मंद रेंगाळणारी गती होते. हे तुम्हाला इथं लिहायचं, इतकं लिहायचं नाही कारण 250 शब्दामध्ये सांगितलंय. मग लक्षात ठेवा, या प्लेटची हालचाल आवरण संवहन यासारख्या प्रक्रियेद्वारे चालवली जाते, ज्याच्यामुळे सबडक्शन, टक्कर आणि विचलन यासारख्या टेक्टोनिक क्रियाकलाप होतात. हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके. माउंटन बिल्डिंग, अभिसरण प्लेट सीमा जिथं आदळतात तिथं काय होतं, पर्वतराजी तयार होते. उदाहरणार्थ हिमालय पर्वत आहे जगातील सर्वात उंच पर्वत श्रेणी. त्याच्यानंतर भारतीय आणि युरेशियन प्लेटची टक्कर जी झालेली आहे ना, त्याचा हा परिणाम आहे. ओके, क्लिअर. लक्षात ठेवा. चला, नेक्स्ट आपला पुढचा मुद्दा आहे रिफ्ट व्हॅली. पृथक प्लेट सीमा जिथं अलग होतात तिथं आपल्याला रिफ्ट व्हॅली तयार झालेल्या दिसतात. फॉर एक्झाम्पल बघा, कोणत्याही उत्तरामध्ये एक्झाम्पल लिहायला शिका. तुम्हाला इथं एक्स्ट्रा मार्क्स दिले जातात. एक्स्ट्रा म्हणजे चांगले मार्क्स मिळतात. लक्षात घ्या. ठीक आहे. आफ्रिकन प्लेट लहान, आता पण करंट मध्ये होतं, आफ्रिकन प्लेट काय होत आहे, विभागत आहे. ठीक आहे. म्हणजे कॉन्टिनेंट आफ्रिका जो आहे तो विभागत आहे. त्याच्यामुळे ग्रेट रिफ्ट व्हॅली सारख्या रिफ्ट व्हॅली तयार होतात. ओके, हा झाला आपल्या क्वेश्चनचा सेकंड पार्ट. थर्ड पार्ट बघा, इरोजन आणि डिपॉझिशन प्रक्रिया आपल्याला विचारले. बरोबर. इरोजन आणि डिपॉझिशन प्रक्रियेमध्ये हवामानाचा मुद्दा पहिल्यांदा येतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या जवळील खडकांचं विघटन ही भूरूपशास्त्रातील मूलभूत प्रक्रिया आहे. काय होतं याच्यामुळं, यांत्रिक आणि रासायनिक हवामानामुळे खडक कमकुवत होतात, त्यांची धूप होते म्हणजे सुलभ होते. ठीक आहे. याच्यामध्ये पाणी, वारा, बर्फ, गुरुत्वाकर्षण हे जे एजंट्स असतात ना, खराब झालेल्या खडकाची सामग्री काढून टाकणे हा सगळा भाग समाविष्ट आहे. आपण आन्सर रायटिंग करताना पूर्णपणे मराठी शब्द यूज करणार आहोत. हे जस्ट डेमो सेशन आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन बॅचेसला आहेत त्यांच्याकडून आपण आन्सर रायटिंग करून घेतो, आन्सर आपण चेक पण करून देतो. ठीक आहे. ओके. तर कालांतराने काय होतं, भूदृश्यांना आकार देतात. आता इथं बयान म्हणजे काय, आता इथे तुम्हाला डिपॉझिट असे वर्ड्स जे असतात ना, अल्टरनेट वर्ड्स वापरले जाऊ शकतात. तर ही जी सामग्री असते ना, वाहतूक केली जाते, संचयन म्हणू शकतात तुम्ही, जमा केली जाते, तेव्हा डिपॉझिशन होतं. याला बयान म्हणतात किंवा संचयन पण म्हणतात. ठीक आहे. गाळाचे खडक जमा झालेल्या गाळाच्या साचून संकुचितपणामुळे तयार झालेल्या प्रक्रियेची साक्ष देतात. एवढी डिफिकल्ट लँग्वेज तुम्ही वापरू शकता किंवा सोप्या भाषेमध्ये पण लिहू शकता. जिओमॉर्फिक वैशिष्ट्यांची निर्मिती, याच्यामध्ये तुम्हाला नदी खोरे, पूर मैदान याच्याबद्दल लिहायचं आहे, किनारी भूस्वरूपाबद्दल लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हिमनदी भूस्वरूपाबद्दल लिहायचं आहे, कास्ट टोपोग्राफी बद्दल लिहायचं आहे आणि मग तुम्हाला निष्कर्ष लिहायचा आहे. ठीक आहे. ओके. तर जिओमॉर्फिक वैशिष्ट्यांची निर्मिती जी आहे ना, याच्यामध्ये नदी खोरे आणि पूर मैदान याच्याबद्दल आपण 2 पॉइंट लिहू शकतो. किनारी भूस्वरूपाबद्दल आपण 2 पॉइंट लिहू शकतो. म्हणजे 250 म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की किती लिहायला पाहिजे. ठीक आहे. आणि निष्कर्षामध्ये तुम्ही काय लिहिणार, टेक्टॉनिक क्रियाकलाप, इरोजन, डिपॉझिशन या ज्या क्रिया आहेत परस्पर संबंधित आहेत. भूगर्भीय कालखंडानुसार पृथ्वीच्या पृष्ठभागाला आकार देतात. उंच पर्वतरंगापासून ते नदीच्या खोऱ्यापर्यंत या शक्तींचा डायनामिक इंटरप्ले आपल्या ग्रहाच्या लँडस्केपची व्याख्या करणाऱ्या वैविध्यपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्यांना जन्म देतो. ठीक आहे. ओके. इथं मी बायलँग्वेज थोडंसं तुम्हाला कंटेंट दिलंय, पण बॅचेस मध्ये तुम्हाला पूर्णपणे मराठीत शिकवलं जातं. तर जे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनल ठेवायचं तुमचं फिक्स झालं असेल, अशा विद्यार्थ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. इथं मी माझा नंबर शेअर करते, 9404 03 30 73. ठीक आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.